आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूपच युनिक अशा किचन टिप्स आणि काही खास ट्रिक्स पाहणार आहोत. या टिप्स आहेत त्या प्रत्येक गृहिणीला रोजच्या कामात खूप उपयोगी ठरतील, ज्यामुळे त्यांची रोजची कामे खूप पटापट होतील आणि त्यांचा शिवाय वेळसुद्धा वाचेल. चला तर मग आपण या टिप्स बघायला सुरुवात करू. सुरुवातीची टिप्स आहे ती कुकरचं जे हँडल असतं ते बऱ्याचदा लूज होतं, तर ते फिट करण्यासाठी आजची ही ट्रिक आहे. सुरुवातीला आपण स्क्रूड्रायव्हरनी जो नट आहे तो काढून घेतलेला. त्यानंतर आपल्या घरी जो असा काता किंवा स्क्रब असतो त्याचा आपला थोडासा पार्ट कैचीच्या सहाय्याने कापून घ्यायचा आहे. कापून घेतल्यानंतर जो आपला नट आहे त्याच्यावरती हा फिरवत न्यायचा आहे. जितका बसेल तितका आपल्याला हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने या नटवरती लावून घ्यायचा आहे. तर इथे आपण हा जो पूर्ण काचेचा भाग आहे तो यावरती लावून घेतलेला आहे आणि आता तो नटच्या होलमध्ये आपल्याला टाकायचा आहे. आता हे आपण नटच्या होलमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने फिट करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता जे हँडल आहे ते खूप फिट झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते सुद्धा कळवा. तुम्ही कधी मिक्सरवरती हार्पिक टाकून बघितलं आहे का? नसेल बघितलं तर आत्ता नक्की टाकून बघा. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथे एक डिश घ्यायची आहे. त्या डिशमध्ये आपल्या कोणतेही कागदाचे तुकडे घ्यायचे. न्यूजपेपर किंवा यूज केलेले घेतले तरी देखील चालेल. त्यानंतर त्यावरती थोडंसं हार्पिक टाकायचं. अर्ध्या लिंबाचा रस यावरती आपल्याला पिळून घालायचा आहे. ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या. त्यानंतर आपल्या घरी कोणताही जो लिक्विड डिशवॉश असेल तो आपल्याला थोडासा यावरती घालायचा आहे. तुम्ही डिटर्जंटसुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला हे सर्व आहे ते चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आणि छान पॉवरफुल असं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता या कागदाच्या सहाय्याने आपण मिक्सर स्वच्छ करून घेणार आहोत. तर मिक्सरमध्ये आपल्याला जो हा भाग आहे या भागामध्ये आपल्याला हे जे कागद आहे ते अशा पद्धतीने टाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटासाठी रेस्टला दिल्यानंतर जे मिक्सर आहे ते अगदी नव्यासारखं क्लीन होईल आणि बाकीचे जे कागद उरले असतील त्याने आपला जो पूर्ण मिक्सर आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. याने आपण या वायरीसुद्धा छानपैकी स्वच्छ करून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता कागदाला खूपच असा जो काळपटपणा आहे तो पूर्ण कागदाला जमा झालेला आहे. तर याने आपला जो मिक्सर आहे तो पूर्ण एकदम क्लीन निघणार आहे. अगदी नव्यासारखा आपला इथे हा मिक्सर चमकणार आहे. तर जे काही कागद उरलेले आहेत त्या उरलेल्या कागदाच्या सहाय्याने आपण इथे पूर्ण मिक्सर घासून घेणार आहोत. इथे तुम्ही ही वायर बघू शकता. सुरुवातीला किती घाण होती आणि पिवळी दिसत होती आणि आता घासल्यानंतर पूर्ण ही व्हाईट दिसत आहे. याच पद्धतीने आपण पूर्ण मिक्सर घासून घेणार आहोत. असं एक कागदाने आपल्याला मिक्सरला पूर्ण घासून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे रेस्टला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे कोरड्या कपड्याने छान पूर्ण मिक्सर आहे तो स्वच्छ अगदी पुसून घ्यायचा आहे. तर जे काही इथे थोडेफार उरलेले डाग्स असतील ते सुद्धा आपण इथे पुसून घेऊ शकतो. इथे तुम्ही बघू शकता पुसल्यानंतर जो मिक्सर आहे तो अगदी नव्यासारखा चमकत आहे. तर ही प्रोसेस तुम्ही महिन्यातून किंवा 15 दिवसातून एकदा करू शकता. यामुळे मिक्सर आहे तो जास्त घाणही होणार नाही आणि अगदी नव्यासारखा राहील. आता हा मिक्सर क्लीन झाल्यानंतर मिक्सर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही जो काही क्लॉथ यूज करत असाल तो अशा पद्धतीने मिक्सरवरतीच ठेवल्यामुळे किंवा मिक्सरच्या आजूबाजूला ठेवल्यामुळे मिक्सर यूज केल्यानंतर तो आपण लगेचच पुसून घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही असा पद्धतीने क्लॉथ अरेंज करून ठेवू शकता. जो हा वरचा भाग असतो त्याला पावसाळ्यामध्ये बुरशी लागू शकते, त्यामुळे तो अशा पद्धतीने कोणत्याही प्लास्टिकच्या डब्याने कवर करून ठेवायचा. बऱ्याचदा आपण भाजी बनवल्यानंतर जो काही चमचा पळी असते ती अशा पद्धतीने गॅसवरती किंवा असंच किचन ओट्यावरती ठेवून देतो. तर तसं न करता या जो स्पेस रिकामा आहे त्यामध्ये प्लेट ठेवून त्यावरती आपल्याला हे चम्मच वगैरे ठेवू शकतो. पुढची ट्रिक आहे ती रताळे उकडण्यासाठी आहे. बरेच जण आहेत ते डायरेक्ट पाण्यामध्ये रताळं टाकतात आणि उकडून घेतात. तसं न करता त्यामुळे त्याचा गोडपणा जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला अशी चाळणी घ्यायची आहे आणि त्यावरती जे रताळे आहेत ते धुवून ठेवायचे आहे. जे मोठे आहेत ते आपण मोडून यामध्ये ठेवलेले आहे.
जेणेकरून ते लवकर उकडले जातील। अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवल्यानंतर ज्या उकळत्या पाण्यावरती आपण ज्या पद्धतीने मोदक स्टीम करून घेतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे रताळे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने वाफवलेले रताळे आहेत ते खायला खूपच भारी लागतात, शिवाय त्याचा गोडपणाही कायम राहतो। आणि थोडेसे हाताने असे प्रेस करून बघायचे उकडलेत का नाही, लगेच समजेल। तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करू शकता। तर आजच्या व्हिडिओमधली कोणती टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टिप्स आणि ट्रिक्ससह। तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।